नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने तापमानात मोठी वाढ होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी 40 ते 42 अंश सेल्सिअस असलेलं तापमान आज चक्क 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। या सगळ्या तापमान वाढीचा फटका जो येतो आता वीज वितरक कंपन्या सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे। जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते हीट होत आहेत आणि त्यामुळे त्यांना कूलर लावण्याची व्यवस्था जी आहे ती महावितरणच्या वतीनं करण्यात येत आहे। आपल्यासोबत इंजिनियर जगदीश पवार आहेत। सर, तापमान जास्त आहे, कशा पद्धतीने आपण कूलर लावलेले आहे, त्याचा काय परिणाम होणार? नाही, काय झालंय आता मागच्या 4-5 दिवसापासून टेम्परेचर खूप वाढलेलं आहे। 43 डिग्री 44 डिग्री पर्यंत जळगावचं सुद्धा टेम्परेचर असल्या कारणाने त्या टेम्परेचरमुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रिप व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात। त्या टायमाला आम्हाला ते कूलर लावून त्याचं टेम्परेचर आम्हाला मेंटेन ठेवावं लागतं, जेणेकरून विद्युत पुरवठा पूर्ण तालुक्याचा बंद होणार नाही। नक्कीच मोठ्या प्रमाणात जो वीज पुरवठा आहे तो खंडित होऊ नये, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मरला जे ते कूलर सध्या लावण्यात येत आहे। यामुळं नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। तर दुसरीकडे अजून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा तापमान जे ते वाढणार असल्याचे देखील माहिती हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।